तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पहा. हा व्हिडिओ मी म्यूट करणार नाही किंवा कुठे बीप लावणार नाही. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघितला पाहिजे. जर तुमच्या आजूबाजूला लहान मुलं असतील तर किंवा तुम्ही एकटे असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पहा, कारण हा 18+ व्हिडिओ आहे. यामध्ये अक्षरशः आपल्याच ज्या लोक आहेत, आपली जी टवाळखोर ती मुलं आहेत, त्यांनी कशा प्रकारच्या शिव्या दिलेल्या आहेत ते इथं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे किंवा यामध्ये जे शब्द आहेत ते 18+ आहेत, याची तुम्ही काळजी घ्या. तर हा व्हिडिओ तुम्ही आता बघा. बॉयज आर कमिंग, टेल देम तुझ्या आईची गांड, तुझ्या आईची गांड, तुझ्या आईची गांड. Okay. तुझ्या आईची गांड. Please record this on video. All right. Okay. Bye bye. हॅलो. म्हणजे तुझ्या आईची गांड. ही संपूर्ण घटना आपण बघणार आहोत, परंतु या मुलांनी जे केलेलं आहे त्यामुळे अनेक स्तरातून म्हणजे महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची नोंद घ्यायला आणि लावण्यासाठी महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. हे किल्ले पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रात येत असतात. तसेच परदेशी पाहुण्यांना सुद्धा या किल्ल्याविषयी प्रचंड उत्सुकता असते. परदेशी पर्यटक देखील महाराजांचे गड किल्ले पाहण्यासाठी येत असतात. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत एखादा परदेशी पाहुणा आपल्याकडे आला तर त्याच्याशी चांगले वर्तन ठेवणे आपली ही प्रथम भूमिका आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रातील लोकांना ते थोडीच जमणार आहे. मग अशीच ही घटना घडलेली आहे. न्यूझीलंड येथून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एक परदेशी यूट्यूबर पाहुणा आला होता. यावेळी त्याला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे. आणि पाहुण्यांचे स्वागत करावे, आदर करावा, त्याची विचारपूस करावी हे सोडून या टवाळखोरांनी तरुणांनी भलताच प्रकार केलेला आहे. या टोळक्यातील तरुणांनी परदेशी पर्यटक पाहुण्याला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास भाग पाडलेला आहे. सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून त्याची नकळत शिवीगाळ केली, मात्र आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत याची जाणीव त्या पर्यटकाला झाली. या प्रकारानंतर आता इथे पुन्हा येणार नाही असं त्या पर्यटकांनी म्हटलेलं आहे. असं त्याच्या व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मला माहिती नव्हतं की ही जी टवाळखोर मुलं आहेत ती मला काय शिकवतात. त्यामुळे तो शेवटी म्हणला की मी परत येणार नाही. म्हणजे बघा, या मुलांमुळे किती इम्पॅक्ट पडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले आहेत आणि त्या गड किल्ल्यावर असा प्रकार घडणं म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आता फक्त एकच केलं पाहिजे की एकतर पोलिसांनी यांना चांगला चोप दिला पाहिजे, नाहीतर लोकांच्या हातात म्हणजे शिवप्रेमींच्या हातात या मुलांना दिलं पाहिजे, म्हणजे चांगली अद्दल यांना घडेल. तर अशी ही घटना घडलेली आहे. सिंहगड फोर्ट म्हणजे सिंहगड किल्ला जो आहे आणि त्या सिंहगड किल्ल्यावर ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. आता यांच्यावर कारवाई होते का ते आपण बघणारच आहोत. तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. Did I just tell him to like piss off? Sorry. I'm joking. Hey, louder. 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 Sir, break a bulla.